धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांचा पराभव करत काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी विजय संपादित केला। त्यांनी या विजयाचे श्रेय जनतेला दिलेले आहे। भाजपने जनतेला दिलेल्या आश्वासनांची कोणतीही पूर्तता केली नाही। महागाई बेरोजगारी दूर करण्यामध्ये भाजप अपयशी ठरल्याचा आरोप सुद्धा शोभा बच्चाव यांनी केलाय। संपूर्ण महाविकास आघाडीने एक दिलानं काम केलं आणि त्यामुळेच मला हे यश मिळाल्याचं सुद्धा बच्चाव यांनी म्हटलंय। ताई काय सांगाल, अत्यंत अटीतटीचा सामना झाला। या अटीतटीच्या सामन्यात तुम्ही माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना पराभवाची भूक लागली। खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये 10 वर्षापासून भाजपची सत्ता होती आणि सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी जे काही आश्वासनं जनतेला दिले होते त्याची कुठलीही पूर्तता केली नाही। मग ते महागाईचा मुद्दा असेल, बेरोजगारीचा मुद्दा असेल, त्याचप्रमाणे संपूर्ण देशामध्ये एक दहशतीचं त्यांनी वातावरण केलं। काही तुमची उमेदवारी ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस विपरीत परिस्थिती होती। भाजप आणि एकतर्फी विजय मिळू असा दावा करत होता, मात्र नंतर परिस्थिती बदलली। काय आणि इंडिया आघाडीची उमेदवार आहे, मी काँग्रेस पक्षाची उमेदवार आहे आणि सगळ्या महाविकास आघाडीने एकत्रित येऊन प्रचाराचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। संपूर्ण साही विधानसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण महाविकास आघाडी बरोबर होती, सर्व शेतकरी बांधव बरोबर होते, महिला होत्या, त्याचप्रमाणे मुस्लिम समाज होता, हिंदू समाज होता, ओबीसी समाज होता, त्याचप्रमाणे माळी समाज होता, ख्रिश्चन समाज होता, दलित बांधव होते, आदिवासी बांधव होते। सगळ्यांनी त्या ठिकाणी मला मतदान केलेलं आहे आणि निश्चितपणे मी प्रामाणिकपणे धुळे लोकसभा मतदारसंघात निश्चितपणे प्रामाणिकपणे मी या धुळे लोकसभा मतदारसंघाची सेवा करेन असं प्रतिपादन या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्चाव यांनी केलं आहे।